गुड मॉर्निंग गाईज. शिवाजीराजे यांची झोप बघा होतच नाहीये. तोंड कसं भारी केलंय शिवनी आपल्या. वाव. तुझे मित्र बघतात बर का तुला. ते म्हणते शिव किती आळशी झालंय. आता सकाळचे 8 वाजलेत आणि 8 वाजून 10 मिनिटं झालेत, तरी पण आपले शिवाजीराजे हे आळशीपणासारखे उठतच नाहीत. मग मी उठवलं आता त्यांना जबरदस्ती. हो ना बाळा, मी उठवलं का नाही तुला आता? आणि त्यांच्यासाठी मस्त मस्त छान छान असा स्वयंपाक चालू आहे. छान अशा चपात्या बनवते आई. चपात्या नाही दिसत, पराठे दिसायला लागले मला तर. पराठे रे. हा, पराठा बनवलाय त्रिकोणी त्रिकोणी. शिव बघ कोणता आकार आहे तुझ्या पराठ्याचा. बघा आकार कोणता आहे. कुठला आकार आहे रे? त्रिकोण आहे ना, ट्रायंगल. आळस आळस भरलाय, आळस शिवला आळस. आता आपण मस्त फ्रेश होऊयात आणि आंघोळ करूयात, म्हणजे एकदम छानपैकी तयार होसाल तुम्ही. आणि आजचं वातावरण कसं आहे बघूयात आपण. छान असं वातावरण आहे. आपला टेम्पो तिथं उभा आहे, त्याला टेम्पोला आपल्याला आता भरून घेऊन जायचं आहे पाणी द्यायला. वडगाव येते आणि हरणतळे वस्ती आणि वॉटर पार्क. आज छानपैकी आज मस्त पाणी देऊयात मित्रांनो. आता शिवाजीराजे यांचा नाश्ता चालू आहे. मस्त छान छान 2020चा बिस्किट खात आहेत. आणि रुसायला काय झालं? व्हिडिओ चालू केल्यावर रुसायला काय झालं? डेंजर रुसते बाबा, खतरनाक. तर शिवचं बिस्किट उरलंय मित्रांनो 2020. त्यामुळं आता आपण 2020चा नाश्ता करत बसलेलो आहे. मित्रांनो आपल्याला आज टेम्पोचे पूर्ण टँक स्वच्छ करून घ्यायचे. फिल्टर पाण्याची जी टँक आहे त्याला प्रेशर वॉशरने वॉशिंग सेंटरला मस्त प्रेशरने स्वच्छ करून घ्यायचे. त्याच्यामुळे आज आपण टेम्पोमध्ये शिवला सोडवत आहोत शाळेमध्ये. तर चला. तर मित्रांनो आपल्या गाडीच्या वायपरमध्ये पाणीच नाही आहे. आपण पाण्याच्या टँकमध्ये पाणी टाकूयात आता. आणि शिवची शाळा आलेली आहे तर त्याला शाळेत सोडूयात. निघालेला आहे शाळेमध्ये. शिव बाय. बाय बाय. मित्रांनो तिथले वॉशिंग सेंटर बंद होते, त्याच्यामुळे आता आपण टाकी भरणार आहोत. आणि नंतर ज्यावेळेस टाकी परत खाली होईल दुपारी, त्यावेळेस मग आपण टाकी साफ करून घेऊयात. तर आपण अशा पद्धतीने मित्रांनो कॉक चालू करून पाणी चालू केलेलं टेम्पोमध्ये. तर ह्याला पूर्ण फुल भरायला अर्धा तास लागत असतो मित्रांनो. पण आता सुपर कॅरेजचं सीट खोलूयात अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये वायपरच्या याच्यामध्ये पाणी टाकूयात. इथे असतं पाण्याचं. तर इथे दोरे दिलेत मित्रांनो अशा पद्धतीच्या, ज्या आपण सीटला अडकून ठेवू शकतो. अशा पद्धतीने बघा. अजून एक दोरी आहे, ही थोडी शॉर्ट आहे त्यामुळे ही लावता येत नाही आहे. पण अशा पद्धतीने आपण सीट अडकू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्या हातावर वगैरे पडणार नाही. आणि हे पाण्याचं वायपरच्या पाण्याचं टँक आहे, तर इथे आपण पाणी टाकूया. सीट खूपच जास्त खाली आहे त्याच्यामुळे ही बॉटल अशी बसून पाणी टाकता येत नाही मित्रांनो. तर थोडं उंच करूयात सीटला, या दोरीला अडकूयात थोडंसं प्रयत्न करून. तर अशा पद्धतीने मस्त अडकून झालेलं आहे मित्रांनो. आता उंच झालेलं आहे बघा. आता याला थोडंसं साईडला घेऊयात अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये बघा शॅम्पू वगैरे टाकून ठेवलेला आहे सर्व्हिसिंगच्या वेळेस सर्व्हिसिंगवाल्यांनी. तर आपण आता याच्यामध्ये पूर्ण टाकी फुल करूयात. 1 लिटरची बॉटल आहे, ती पूर्ण याच्याने फिल करूयात पाण्याने. आणि आपण आता याच्यामध्ये फिल्टर वॉटर टाकलेलं आहे मित्रांनो. बघा टाकी टँक फुल झालेली आहे. आणि काहीतरी थोडंसं किडा वगैरे ऑलरेडी पडलेला आहे त्याच्यामध्ये, तर तो काढूयात. किडा खूप खाली गेला आहे मित्रांनो, त्यामुळे नंतर काढूयात त्याला. अशा पद्धतीने आपलं पाणी फिल झालेलं आहे. आणि पुन्हा आता हे त्याचे हुक लॉक करून टाकूयात. ओके, डन. तर अशा पद्धतीने आपलं पाणी झालेलं आहे, आलेलं आहे. आणि वायपर पण मस्त छानपैकी आता काच धुवत आहेत. तर टँक फुल झालेली मित्रांनो. तर आपण निघूयात आता मस्तपैकी.
मित्रांनो आपण आता तुळजाभवानी हॉटेलवर आलेलो आहे पाणी देण्यासाठी. तर इथं बॉटल आहेत बघा, तर ह्या भरून ठेवूयात आपण छानपैकी. खूप छान परिसर आहे मित्रांनो इथला, पाहू शकता. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथे. पाणी भरून झालं मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण मेसमध्ये पाणी देत आहोत आणि छानपैकी पाईप लावून आपल्या ड्रममध्ये, दोन्ही ड्रम आता हे दोन्ही ड्रम भरून द्यायचे 250 लिटरचे, म्हणजे 500 लिटर पाणी इथं देणार आहे आता आपण. या बॉटल पण भरून द्यायच्यात. तर अशा पद्धतीने आपण पाईप जॉईंट केलेला आहे आणि डायरेक्ट इथनं या मेसवर पाणी देत आहोत. अन्नपूर्णा हॉटेल, अन्नपूर्णा मेस आहे. अशा पद्धतीने इथं सिटिंग वगैरे आहेत. इकडे सगळे दुपारी मुलं जेवायला येतात आणि खूप छान क्वालिटीची मेस आहे मित्रांनो, कधी ट्राय करा तुम्ही. मित्रांनो आपले टायर बघा कसे झालेले आहेत. इतकी रोड खतरनाक अवस्था आहे आपल्या रोडची की आपल्या टायरची सुद्धा खतरनाक अवस्था करून ठेवलेली आहे आपल्या रोडने. पहा किती मोठे मोठे तारा निघालेले आहेत बाहेर. अक्षरशः कसं ते रोड बनवलेत लोकांनी कळत नाही आहेत आणि सगळ्या टायरचे निघालेले आहेत मित्रांनो. या टायरचे बघा किती तारा बाहेर निघालेले आहेत. बापरे, अत्यंत भयंकर अवस्था झालेली आहेत टायरचे. पहा किती लांब लांब तारा बाहेर निघाले. अक्षरशः अर्धा हात आपला बसतो एवढा तार बाहेर निघालेत. खूपच खतरनाक अवस्था झाली मित्रांनो. बघा आपला इकडला पाणी भरून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे आपल्या MMIT कॉलेज आहे बघा हे. या MMIT कॉलेजपासून पुढे निघालेलो आहे कीर्ती कॅस्टलमध्ये. तिकडे पाणी द्यायचं आपल्याला. आणि आता आपलं पाणी फक्त 300 लिटरच शिल्लक राहिलेलं आहे आणि बाकीचं आता 300 लिटर पण एक 10 मिनटामध्ये आपलं रिकामं होईल. टोटल आपल्या 1000 लिटरची टाकी आहे. 1000च्या वरती आपल्या 3 बॉटल बसतात, म्हणजे जवळपास 1100 लिटर जवळपास पाणी बसतं आपलं. तर इकडे रोडचं वगैरे काम चालू आहे मित्रांनो. तर इथनं आपल्याला कीर्ती कॅस्टलमध्ये जाता येणं थोडं इम्पॉसिबल वाटायला लागलं कारण कामच चालू आहे इकडे. तर आपण आता काय करूयात, आपण इथनं सरळ जाऊ डाव्या साईडला हरणतळे वस्ती येते आणि तिकडे पाणी देऊयात पूर्ण आपलं. ते एक गाडी उभी आहे बघा मित्रांनो पाण्याची. तर इकडे CNG टेस्टिंग प्लॅन्ट आहे मित्रांनो. या साईडला तुम्ही कधी जर आले तर तुम्हाला CNGचं टेस्टिंग प्लॅन्टला जाऊन तुमचं CNG टेस्टिंग करता येऊ शकतं. हरणतळे वस्ती येते. आणि या ज्या मोठ्या मोठ्या स्कीम आहेत बघा किती छान बांधलेले आहेत इकडे या साईडला. आणि इकडे हरणतळे म्हणजेच तळं आहे मोठं जे हरणाच्या आकाराचं दिसतं सॅटेलाईटमधनं. तुम्ही केव्हा मॅपला बघितलात तर मॅपवरून तुम्हाला लक्षात येईल की हरणाच्या आकाराचं तळं आहे या साईडला. हे जे दिसतंय तिकडे आतमध्ये हे बघा, हे तळं खूप छान आहे मित्रांनो. इथे 12ही महिने पाणी असतं, केव्हाच इथलं पाणी कमी होत नाही. इकडनं आपण लेफ्ट घेतला आणि इकडल्या रो हाऊसला आपण पाणी देऊयात आता. तर आपण आता स्पीकर ऑन केलेला आहे आपला आणि छानपैकी रो हाऊसला पाणी देऊयात. आणि लोकांनी शेती किती छान केली बघा इकडे छोट्याशा प्लॉटमध्ये. रोडचं काम तर खूप खराब होतं तरी पण आपण कीर्ती कॅस्टलमध्ये आता चाललेलो आहे. कीर्तीमध्ये आपण पाणी देतोय बघा. खूप छान असा परिसर आहे आणि रो हाऊस पहा किती छान बांधलेला आहे. मित्रांनो इथला रोड खूपच चढाचा आहे, त्याच्यामुळे खूप जास्त गॅस लागतो आपल्या गाडीला इथे. आणि पहिल्या नाही तर दुसऱ्याच गेअरवर चढवावं लागते. आणि जर टाकी मोकळी असेल म्हणजे खूप कमी पाणी असेल 200-300 लिटर जसं आत्ता आहे तसं त्यावेळेसच फक्त दुसऱ्या गेअरवर चढते गाडी. आणि इकडं रोडचं काम चालू आहे त्यामुळे आता JCB थांबलेलं आहे. आता आपल्याला पण थांबावं लागेल यांचं काम होईपर्यंत. बापरे खूपच डेंजर काम चाललंय पाहू शकता. ड्रेनेज लाईनचं काम तर हे कॉर्पोरेशनच्या पाईपलाईनचं काम चालू आहे मित्रांनो. आता ही कॉर्पोरेशनची पाईपलाईन जर पूर्ण झाली आणि जर सगळ्या घरांना पाणी मिळायला लागलं व्यवस्थित टाईम टू टाईम तर आपला पाण्याचा व्यवसाय खूप कमी होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला एकच मार्ग असणार आहे की आपल्याला यूट्यूबवरनंच सगळे पद्धतशीर व्हिडिओज टाकून आपल्याला पैशाचं मिळवावं लागणार आहेत. आणि आपल्या घरच्या सर्व दैनंदिन जीवनाच्या लागणारा खर्च आणि शिवाजीराजे यांचं शिक्षण हे सगळं आपल्याला यूट्यूबच्या जीवावरच करावं लागणार आहे. त्यामुळे खूप लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्याला खूप सारा सपोर्ट द्या मित्रांनो. ही CNGची गाडी चाललेली आहे भरण्यासाठी. फायनली आपली गाडी निघालेली आहे. तिथलं पाईपलाईनचं काम झालेलं आहे पूर्ण.
आणि हे कासेगाव एज्युकेशन सोसायटी कॉलेज आहे मित्रांनो. आता 12 वाजलेले आहेत. आता शिवला आणायचा वेळ झालेला आहे शाळेतनं. पण आता आपल्याला कस्टमर इतके कॉल करायला लागलेत वडगाव शिंदेमधनं, कारण काल गाडी वडगाव शिंदे येथे जाणार होते पण काल गाडी जाऊ शकली नाही. आपल्याला आईला आणायला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, म्हणून आज कुठल्याही परिस्थितीत पाणी देणं आहे. तर खूप कस्टमरचे कॉल यायला लागलेत की पाणी संपलंय लवकर या. पण आता आपल्याला एक ऑर्डर आली होती ते मेसची, जिथे आपल्याला पूर्ण टाकी खाली करायची होती आणि त्याच्यामुळे मग आपण काय केलं की तिकडे पाणी देऊन आलो आणि आता परत पुन्हा भरायला लावलेली आहे टाकी. आणि फास्टमध्ये आता जेवढं अर्ध तरी पाणी भरून आपण 500 लिटर पाणी भरून वडगाव शिंदे येथे ट्रिप मारून येऊयात, जेणेकरून आपल्या कस्टमरला पाणी वेळेत मिळेल. तर खूप लेट झालेलं आहे, पण तरी पण आता शिवला थोडंसं 10 मिनटं उशिरा घेतो. वडगाव शिंदेमध्येच आहे त्याची शाळा, तर तिथलं त्याला घेऊन तसंच पाणी द्यायला पुढे जातो, म्हणजे एकदम व्यवस्थित नियोजन होईल. फिल्टर चालू केलेलं आहे कारण आपल्याला आज वॉटर पार्कलाही जायचं आहे. आणि आता एक टँक खाली करून आलो 1000 लिटर. पुन्हा आता वडगाव शिंदेमध्ये 500 ते 1000 लिटर आपलं पाणी जाईल. पुन्हा परत वॉटर पार्कला 1000 लिटर पाणी जाईल, म्हणजे असे 3000 लिटर पाणी जाईल. आणि आपला स्टोरेज आहे 4000 लिटरचा. तर पाणी आपल्याला कमी पडणार आहे, कारण आता इथे पण आपल्या कॉईन बॉक्सला पण आपल्याला पाणी पाहिजे 1000 लिटर. त्यामुळे आज खूप जास्त स्टॉक पाहिजे, म्हणून आपण आता फिल्टर चालू केलेलं. आणि व्होल्टेज कमी असल्यामुळे मित्रांनो फिल्टर बंद पडत आहे, कारण स्टॅबिलायझर थोडासा खराब झालेला आहे त्याच्यामुळे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता ही मोटर चालू आहे, मोटर बंद झाली की याचा व्होल्टेज वाढेल, तोपर्यंत आपण बंद ठेवूयात. एकदा मोटर बंद झाली ऑटोमॅटिक हे रॉ वॉटरची टाकी भरल्यावर परत फिल्टर चालू करूयात, म्हणजे आपल्याला परत स्टॉक आपल्याला आहे तसं ॲज इट इज ठेवता येईल. बघा अशा पद्धतीने मित्रांनो सगळे पाणी घेऊन जात असतात कॉईन टाकून किंवा स्कॅनर मारून. छानपैकी बॉटल मस्त भरून घेऊन जातो. फिल्टर बंद झालेलं आहे ऑटोमॅटिक. आता आपण फिल्टर ऑन करूयात. तर आता फिल्टर व्यवस्थित चाललेलं आहे मित्रांनो. काय झालं आहे, आपण आता याला बायपास केलं आहे स्टॅबिलायझरला, कारण थोडंसं काहीतरी इश्यू झाला आहे लाईटीचा, त्याच्यामुळे तो थोडासा जळाल्यासारखा झालेला आहे. तरी पण अजूनही व्होल्टेज खूपच कमी आहे, डायरेक्ट ट्रिप झालेला आहे बघा. आणि लाईटच गेलेली, मेन म्हणजे लाईटच गेली की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. बघूयात आपण मित्रांनो. खरंच लाईट गेलेली आहे पूर्ण गावाचीच, त्याच्यामुळे फिल्टर बंद झालेला आहे. आणि हे पाहू शकता इथं बल्ब बंद आहे, लाईट गेलेली आहे. तर आपण पाणी पाहूयात किती आहेत आपल्याकडे शिल्लक. तर अर्धी टाकी शिल्लक आहे. तर बघूयात थोड्या वेळाने लाईट आल्यावर परत चालू करता येईल. 12 वाजून 10 मिनटं झालेले आहेत मित्रांनो. आता पटकन आपण पॉक बंद करूयात आणि जेवढं भरलं आहे तेवढं घेऊन जाऊ. मित्रांनो आपण आता 600 लिटर पाणी घेऊन चाललेलो आहे वडगाव शिंदेमध्ये. तर आता आपण मोबाईलला चार्जिंगला लावूयात, कारण आपल्याला व्हिडिओ काढायचे, दिवसभर एडिट करायचे. आणि घरातली लाईट तर गेलेलीच आहे, तिचा काय भरोसा नसतो. वडगाव शिंदेच्या लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे मित्रांनो, कायम जात असते कायम, तिला काहीच नाही कळत. ते कुठला तरी ॲक्सिडेंट झाला मित्रांनो, बघा गाडी तुटलेली आहे. फायनली मित्रांनो आपण शिवला घेतलेला आहे शाळेतून, आणि शिवनी चेनसुद्धा नाही लावलेली बॅगेची. काय करत होतास, लय वेळ वाट बघितली ना? अच्छा मित्रांनो, प्रगतीचा कॉल आला होता. ती म्हणते की मी गाडी घेऊन गेले होते लोगावला ज्युपिटर, आणि ती पडलेली आहे आणि तिचं स्टँड लागत नव्हतं, त्याच्यामुळे ती पडली आणि गाडी फुटली म्हणते. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर म्हणते नाही जास्त फुटली. तर ठीक आहे, बघूयात आपण नक्की काय खरं बोलते का आपलं मन बघते की काय बोलतो काय नाही ते. मी तर म्हटलोय की बाबा चांगलं झालं फुटली, तर बघूयात तसं. आणि शिव पण म्हणतोय चला पटकन पप्पा आपण बघूयात पहिलं गाडीला काय झालं ते. शिव काय म्हणला? आणि मला विचारत होते की आपल्या गाडीचा इन्शुरन्स आहे की नाही आहे. मी म्हटलं नाही आहे, मुद्दाम नाही का. तसं आहे आपल्या गाडीचा इन्शुरन्स मित्रांनो. तरी पण आता कुठं नाहीच येत ना, शोरूमला गाडी न्या, ते इन्शुरन्सवाल्यांना कॉल करा, सोडा, क्लेम होतोय का नाही होतोय ते बघा. त्यात पुन्हा आपल्याला वेळ नाही अजिबात, आपल्याला कंटिन्यू पाणी द्यावं लागत असतं, कस्टमरचे कॉलवर कॉल येत असतात. आता काय आता बोलणार. ठीक आहे, बघूयात कसं होतंय ते. तर चला तर मित्रांनो आता पोहोचलेलो आहे आपण. आता बघूयात या गाडीला काय झालं का, खरंच स्टँड निघत होतं का. तर खरंच तुटलेली आहे मित्रांनो गाडी, दिसते का, पूर्ण फुटली. काय कशा पद्धतीने तिने गाडी चालवली तिचं तिलाच माहिती. आणि परत फेविक्विकने चिटकून ठेवले, काय गरज होती का चिटकवायची मित्रांनो.
चिटकवलं जर नसतं तर आपलं इन्शुरन्स क्लेम होतोय ना, पण तिने उद्योग जास्तच वाढून ठेवला. चिटकवायची गरजच नव्हती मित्रांनो, तरी पण तिने चिटकून ठेवलं आहे. ऐकत नाही अजिबात, विनाकारण उद्योग करून ठेवत असते. चिटकवायची काय गरज होती का? चिटकवलं नाही नाही, वाजू दे, वाजलं तर, पण इन्शुरन्समध्ये क्लेम केला असतं ना आपण. तुला चिटकवायची काय गरज होती? चिटकवल्यावर आता ते इन्शुरन्स भेटणार आहे का? आता कसं काय खर्च करत बसायचं का? तर मित्रांनो, आपण 600 लिटर पाणी पूर्ण संपून आलेलो आहे वडगाव शिंदे येथे. आता परत पुन्हा भरायला लावू आणि आपल्याला आज वॉटर पार्कला जायचं आहे आत्ता लगेच जेवण वगैरे करून. तर मित्रांनो, आता फायनली जेवण करायला घेतलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 4:30 आणि आता डाळ आणि चपाती घेतलेली आहे जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण रात्रीचे वाजलेले आहेत 8 आणि आपण निघालेलो आहे वॉटर पार्कला पाणी द्यायला, कारण आपल्या आज 2 ट्रिपा झाल्यात आणि वॉटर पार्क खूप अर्जंट होतं, तरी पण तिकडे जाता नाही आलं, कारण आपली एक लोहगावची ट्रिप झाली आणि सकाळी एक वडगावची ट्रिप झाली. हां का, बरं बरं. आणि आता शिव पण निघालाय आणि गेम खेळायचं नाटक करते आणि मस्तपैकी पावडर बिवडर लावून फ्रेश होऊन तयार झालेला आहे. आणि आता आम्ही मस्त सहकुटुंब सहपरिवार पाणी द्यायला चाललेलो आहे. तरी आता खूप उशीर होणार आहे, आपल्याला 3 तास लागणार आहेत, म्हणजे जवळपास रात्री 11 वाजतील आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण पाणी, एक बॉटल 20 रुपयाला. अरे भरलं किती. तर मित्रांनो, आपण आता रात्रीचे 10 वाजून गेलेले आहेत, तरी पण आपण अजून पाणीच देतोय. आणि शिव कसं खेळते, लय भारी खेळते, गेम खेळत बसलाय गेम. मित्रांनो, पाहू शकता रात्रीचे 11 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत, तरी पण आपण अजून पाणीच देतोय. आणि अक्षरशः आत्ता 11 वाजले तरी कोणीही झोपलेलं नाही आहे, सगळे लोक जागे आहेत आणि मस्त आपल्याकडून पाणी घेत आहेत. आणि आपली आता टाकी संपलेली आहे आणि शिवाजीराजे पण अजून फ्रेश आहेत एकदम. पाहिजे तसं सकाळी जसं उठून आपण एवढं फ्रेश नसतो, तेवढे आत्ता फ्रेश दिसतात बघा. इतकं छान हसतायत, मस्त गालत नाही, मस्त खेळून हसतायत, खुदूक खुदू. कसं हसता, खुदूक खुदू आहे का. आणि आता आपलं पाणी देऊन झालेलं आहे मित्रांनो. तर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पाणी देतोय. विचार करा, तीन गाड्या आज आपण खाली केलेल्या आहेत, 1000 लिटरच्या 3 गाड्या, म्हणजे 3000 लिटर पाणी आपण आज संपवलेलं आहे. आणि सकाळी 10 वाजल्यापासून आपली गाडी चालू झाली होती, तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 11, म्हणजे 13 तास आपण काम करतोय बघा. तेव्हा कुठे आपल्याला गाडीचे हप्ते आणि आणि आपल्या शिवाजीराजांचं शिक्षण, त्यानंतर त्यांचे कपडे, त्यांचे बॅग, त्यांच्या शाळेसाठी लागणारे वह्या पुस्तकं आणि आपल्या गाड्यांसाठी लागणारं डिझेल, पेट्रोल, CNG, सगळ्या गोष्टी आपण या अशा धंद्यामधनं कव्हर करतो. फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहे मित्रांनो आणि आता वाजलेले आहेत 12. हां, आणि आपण आता छानपैकी जेवण वगैरे करून छानपैकी मस्त झोपूयात. आता बघा 12 वाजलेले आहेत आणि आपण शेवटचं कस्टमर 11:30 वाजता केलंय. टाटा, बाय बाय. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इकडेच संपूयात. टाटा, चलो बाय.